मागील 15 दिवसापूर्वी ॲडव्होकेट दीपक थिगळे, स्वप्नील माटे आणि गावकऱ्यांनी राजगुरू नगर परिषदेची कर आकारणी वाढवलेली आहे त्या संदर्भात आंदोलन केले होते। त्यानंतर लोकप्रतिनिधींनी येऊन की तुम्ही जे आंदोलन केले ते स्थगित करावं, आम्ही पुढील कारवाई करतो किंवा स्थगित। लोकप्रतिनिधी खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे असतील, माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते असतील, शरद बुटे पाटील असतील, अशा प्रकारे सर्वजण येऊन दीपक थिगळे यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही आंदोलन स्थगित करा, आम्ही काहीतरी प्रक्रिया करून ते स्थगिती आणतो। पण त्यानंतरही अजून 15 दिवस लोटल्यानंतरही त्या विषयाला स्थगिती आलेली नाही। त्यामुळे आज आमचे मित्र दीपक थिगळे आणि स्वप्नील माटे यांनी राजगुरू नगर परिषद हद्दीतील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत आहे त्यांच्यातर्फे। हे अंदाजे आंदोलन जे चालू आहे हे अंदाजे 50 फुटावरची टाकी असेल। त्याला पाठिंबा आहे, आमचा गावकऱ्यांचा सगळ्यांचा आमचा त्याला पाठिंबा आहे। तो समजा वरती जाऊन बसलाय, तुम्ही काय करणार? आता आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी सर्व जमा होणार आहे आणि राजगुरू शहर बंदचा आणि सर्व जी कार्यालय आहेत ती बंद करण्याचा आमचा निर्णय आहे। शासकीय कार्यालय? हो, शासकीय कार्यालय। तुम्हाला सांगून वरती गेले की अचानक नंतर तुम्हाला अचानक? नाही, अचानक वरती गेलेले, ते आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती। असेल आनंदी असेल ह्या ठिकाणी करवाढीला स्थगिती दिलेली आहे, पण आपल्या राजगुरू नगर परिषदेच्या हद्दीत जी करवाढ केली आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती ह्या ठिकाणी शासनाने दिलेली नाही। एवढा पाठपुरावा करून देखील जर न्याय मिळत नसेल तर खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट ह्या ठिकाणी आहे असं आम्हाला वाटतंय। एकाला एक नियम। आम्ही पाठपुराव्यासाठी जे आपले उपमुख्यमंत्री साहेब आहे शिंदे साहेब त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांना निवेदन दिलं, त्याच्या आधी मिसाताईंना निवेदन दिलं, त्यानंतर आत्ता पंचायत समितीजवळ मोर्चा उपोषणासाठी सर्वजण बसलो होतो, त्याला दीपक थिगळे यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला होता। तिथे खेडमधील महत्त्वाच्या मान्यवरांनी लोकप्रतिनिधींनी येऊन समजूत घातली, त्यानंतर उपोषण मागं घेतलं, पण कुठल्याही प्रकारचा न्याय ह्या ठिकाणी आपल्या राजगुरू नगर परिषदेतील लोकांना मिळालेला नाही। म्हणजे काय? स्थगिती पाहिजे? स्थगिती पाहिजे होती आणि जेव्हा जो सर्व नगर परिषदेचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील ना, पण एका नगर परिषदेला एक नियम, दुसऱ्या नगर परिषदेला एक नियम, हे कुठेतरी चुकीचं आहे असं आम्हाला वाटतंय। तरी शिंदे साहेबांना कळकळीची विनंती आहे, जशा पद्धतीनं चाकण नगर परिषदेची आपण जी स्थगिती दिली त्या आधारे आम्हाला स्थगिती मिळावी व आमच्या सर्वसामान्य नागरिकांना योग्य न्याय मिळावा अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे। त्यासाठी आम्ही दीपक थिगळेंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन जर यातून काही झालं नाही तर आम्ही राजगुरू नगर बंद करून उपोषण करून नगर परिषदे हद्दीवर मोर्चा नेणार आहोत। उपोषण करणार, राजगुरू नगर बंद करणार, सरकारी कार्यालय बंद करणार। राजकारण्यांचं काय? राजकारण्यांनी तुम्हाला शब्द दिले होते, राजकारणी फक्त बोलून गेले, त्यानंतर काही पाठपुरावा नाही। आम्ही त्यांना फोन केले पण त्यांनी बघू जाऊ एवढंच उत्तर आम्हाला मिळालंय। तेच ना, आजी असोत किंवा माजी असोत, कुणीही असो, शेवटी शब्द त्यांच्या विरुद्ध काय? आता काय बोलणार, ज्याला जे पटतंय तो ते करतोय, मग आता आम्हाला जे पटतंय त्या पद्धतीने आम्ही करतोय। जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी या तातडीने लक्ष घालून, आम्हाला अपेक्षा होती की मार्च एंडिंगपर्यंत स्थगिती येऊन कुठेतरी न्याय मिळेल, पण मार्च गेला तरी काही झालं नाही। त्यामुळे आता आम्ही दीपक थिगळे यांच्या ह्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत। तर सर्वांनी यात सामील व्हा, हे काही एका दोघांचं काम नाही, हे सर्व चाललंय, हे आपल्या सर्वांसाठी चाललंय। तरी माझी कळकळीची विनंती, सर्वांनी यात सहभागी होऊन कुठेतरी या अन्यायाला वाचा फोडावी। दीपक भाऊ थिगळेंनी आज जो पवित्र उचललेला आहे त्याला आम्ही राजगुरू नगरकर म्हणून या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। मला आत्ता फोन आला की दीपक भाऊंनी या ठिकाणी सकाळी 7:30 वाजताच पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत। शेवटी लोकप्रतिनिधींनी त्यांना शब्द दिले होते की आम्ही अधिवेशन संपायच्या आतमध्ये याचा कुठे ना कुठेतरी निर्णय लावू, परंतु मला असं वाटतं की सरकार ह्या गोष्टीवर कुठेही गांभीर्याने घेत नाही। त्याच्यामुळे दीपक भाऊंनी हे पाऊल उचललं आहे। आमचा राजगुरू नगरकर म्हणून भविष्यकाळामध्ये जर ह्या गोष्टीला न्याय मिळाला नाही, शेवटी जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिकेंना स्थगिती दिली त्याच धर्तीवरती आमच्या राजगुरू नगरवासियांच्या करवाढीला स्थगिती मिळावी एवढीच माफक अपेक्षा आमची राजगुरू नगरकर म्हणून आहे।